नमस्कार मित्रांनो, मी वैभव. मी देवगडला गेलो फिरायला नाही तर जगायला. काही दिवस मी कालवे गावात कुटुंबासोबत राहिलो. येथे आयुष्य शांत आहे, पण मन मात्र खूप शांत आणि स्थिर आहे. सकाळी उठल्यावर मोबाईलचा गजर नाही, शहराचा आवाज नाही, फक्त समुद्राची थंड हवा. इथले लोक स्वच्छतेवर मनापासून प्रेम करतात. रस्ते स्वच्छ, घर स्वच्छ आणि आजूबाजूचा निसर्ग जपलेला. निसर्गाशी लढत नाही तर निसर्गासोबत जगतात. घरचं स्थानिक अन्न ताजं, साधं, नैसर्गिक, कसलंही जास्त प्रोसेस केलेलं नाही, पण शरीर आणि मन दोन्हीसाठी ताकद देणार. यंदा आंब्याचा मोहर गळून पडायला लागल्यामुळे दिवसा फवारणीची लगबग उरकून रात्री भजनात रमलेला कोकणी माणूस जवळून पाहिला. कोकणातील घरं आणि घराभोवती जपलेली नारळ, सुपारी, आंब्याची झाडं. खरं तर दख्खन पठारी भागात बहुतांश वेळा घरं बांधताना झाडं सर्रास सोडताना पाहिल्यानंतर कोकणातील सकाळी घराभोवतीच्या झाडांमधून येणारा वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज आनंद देऊन जातो. आम्ही जेव्हा कालवे गावात पोहोचलो तेव्हा दिसेल त्या प्रत्येक व्यक्तीने आमच्या कोकणी मित्राला कधी इलास म्हणून आपुलकीने विचारपूस केली. दुसऱ्याच दिवशी गावकी भावकीवरून शाब्दिक चकमकी उडालेल्या पाहिल्या, पण कोकणातील लोक मनात कटुता धरत नाहीत असा अनुभव आला. पुन्हा दुसऱ्या दिवशी ते मोकळेपणाने बोलताना पाहून अजून तरी मन अपमानाची चढाओढ इथे तितकी पोचलेली नाही असे दिसून आले. लोक आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीला नावाने हाक मारताना पाहिलं, पण त्यात उद्धटपणा जाणवला नाही, तर ते प्रेम आणि आपुलकीचा किनार होती. कोकणातील घरं जितकी सुंदर आहेत तितकी सुंदर कोकणातील मंदिरे सुद्धा आहेत, आणि त्या मंदिरातील देवाला मानणारा आणि त्याचं देव पण टिकून धरणारा कोकणी माणूसही तितकाच सुंदर आहे. कोकणचा समुद्र जसा पठाराच्या नद्यांना आपल्या सामावून घेतो, तसंच कोकणी माणसाने आम्हालाही त्यांच्यात मिसळून घेतले. परकेपणाची भावना येऊ दिली नाही. कोकण सुंदर आहेच, पण कोकणातील कोकणी माणूस त्यापेक्षा जास्त सुंदर आहे असा अनुभव आला.